काय सांगायचं आज आम्ही? हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सो बऱ्याच दिवसाने आज आम्ही ब्लॉग करतोय. सो आज आहे 14 फेब. सो सर्वांना फर्स्ट हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. सो आज तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना 14 फेब आज छावा रिलीज होत. ओके, सो तोच आम्ही आता बघायला चाललोय. सो आमचा समथिंग 7:45ला एक शो आहे. ठीक आहे, सो आम्ही त्यासाठी रेडी झालो. आता आम्ही तिथे चाललोय. तुम्ही हे ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण छावाचे जे मूवीचे जे रिव्ह्यू असतील या ब्लॉग मध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहात की मूवी कसा आहे, जे नंतर जाणार असेल. आज फर्स्ट डे आहे, शो लागलेला आहे. फर्स्ट शो बघता नाही आला म्हणून संध्याकाळचा बघतोय आम्ही, परंतु त्याचे जे रिव्ह्यू असतील ते आज तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसून जातील. तर तुम्ही शेवट चला, तर आम्ही आता निघलोय. चला मग आता भेटू मॉल मध्ये. ओके, हे गाईज आता फायनली आम्ही मॉल मध्ये पोहोचलेलो आहे. सो इथं काहीतरी चालू आहे, ते तुम्हाला दाखवते मी. जस्ट वेट. So that is the coordination जो आखिरी तक पहुंची या जो सबने ज्यादा डिस्टेंस कवर करी, that group will be the winner. ठीक है, जिसका बलून गिरा, जिसने हाथ लगाया, जिसका फूटा, जिसका उड़ गया, उसने जाके बलून को पकड़ के लेके आना और अगेन वापस स्ट्रेट फॉर्म करना. ठीक है, एवरीवन सबको रूल समझे. व्हॅलेंटाईन डे चे इथं काहीतरी चालू आहे. हाथ कहाँ रहने वाले? हाँ, वेरी गुड. ओके, सो हमारी ट्रेन बस तापड़िया सिटी सेंटर से निकलने ही वाली है और फिर से होके तापड़िया सिटी सेंटर मॉल ही आने वाली है. सो म्यूजिक एंड चेयर का राउंड लेना है. ठीक है, यू नीड टू टेक अ राउंड ऑफ द चेयर. अपना अपना ग्रुप नहीं, सब साथ में जाएंगे. नहीं, अपनी अपनी चेयर का ही लेना है सर्कल. आपको फर्स्ट चेयर का Llega hoy de repente y has sentido toda mi vida con tu querer. Una vez allá, yo te कहा है señorita, para que no जाने क्यों मुझे सुन के अच्छा लगा है señorita. No desvíes la इसको बाहों में दूंगे. मूवीचा टाइम झालेला आहे. सो आम्ही काय बघितलं नाही याला. बघू तर वाटत होतं, पण आता मूवीचं टायमिंग झालेलं आहे. सो आता आम्ही चाललेलो. मी खूप जास्त एक्साइटेड आहे मूवी साठी. ये देखो इसे. सो इथे भरपूर गर्दी दिसते, लाईन लागली तिकीट साठी. सो आता मूवी झालेला आहे. सो आता आम्ही घरी जातोय. आता वाजलेत 11:15. सो मूवीचे रिव्ह्यूज जे आहेत ते आम्ही उद्या सकाळी टाकणार आहोत. खूप जाम आता झोप येते. जेवलेलो पण नाही, आम्ही पिझ्झाच तेवढा खाल्ला होता. सो घरी जाऊन आता आम्ही जेवण करेन. तर आता आहे रिव्ह्यू, म्हणजे छावा मूव्ही आम्ही काल पाहिला. रिव्ह्यू देत आहे आम्ही. रिव्ह्यू देताना जर तुम्हाला असं काही वाटलं, चुकीचं वाटलं, तर आधीच सॉरी म्हणते. परंतु रिव्ह्यू माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आणि हिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असं देत आहात आम्ही. सुंदर भूमिकाने बोलली. ती मूव्ही बघताना जे एंडची काही वेळ आहे ना, अर्धा तास कम्प्लिटली थिएटरमध्ये तर पिन ड्रॉप सायलेन्स होतो. एकही जण बोलत नव्हतं, काहीच नाही, कुठलाच साऊंड नाही. सगळे स्तब्ध झाले होते ते क्षण पाहताना. खूपच सुंदर मूवी आहे. आणि जे छत्रपती संभाजी महाराज आहे त्यांच्याबद्दल जी काही आम्ही लहानपणी आपण जे काही इतिहास नाही का ऐकलाय, आपण पुस्तकांमध्ये पाहिलाय, पण तो जर तुम्हाला साक्षात कसा घडला असेल हे जर पाहायचं असेल तर ही मूवी नक्कीच पहा. ते जे टॉर्चर त्यांनी एंडला त्यांनी सहन केलं, जे काही त्यांना
तर ते सगळ्यांनी पाहणं खूपच गरजेचं आहे, कारण त्यांनी एवढं मोठं बलिदान दिलं आणि ते आपल्याला एक अक्षरशः अंगावर काटे येत होते त्या सीन बघताना आम्हाला. हो. खूपच सुंदर. रडू आलं मला, तर खूप रडू आलं. कारण ते मला रिअल पण मध्ये रडू किती आलं. त्रास झाला असेल, अनइमॅजिनेबल. आपल्याला जर साधं नेल कटर लागलं कुठं नख कट करताना तर किती त्रास होतो. त्यांचे तर नेल्स काढले गेले. खूप म्हणजे खूप सुंदर मूवी आहे. रश्मिका मंदाना हिची ऍक्टिंग खूप छान आहे. खूप आणि तिची साडी, ज्वेलरी, ऍक्टिंग खूप म्हणजे खूप अमेझिंग होती. ड्रेसिंग सगळ्यांची छान होती. सगळे ऍक्टर जेवढे ऍक्टर आहेत ना, ते सगळ्यांनीच सुंदर काम केलंय. आणि मेन म्हणजे ड्रेसिंग विकी छान आहे. कौशलची बॉडी, त्याची हाईट वगैरे खूप म्हणजे परफेक्ट त्याला सूट झाली. ऍक्टिंग खूप सुंदर झालीये. असं वाटतच नव्हतं की आपण विकी कौशल तौबा तौबाला पाहतोय. विकी कौशल ऍज अ छत्रपती संभाजी महाराज सिरियल मध्ये शोभले आणि खूपच सुंदर त्यांनी भूमिका निभावलेली आहे. असं तर खूप जण काही कमेंट वेगळी करत असले, पण माझे ऑनेस्ट रिव्ह्यू अशी की विकी कौशलला जेव्हा आपण दुसऱ्या रोल मध्ये पाहतो तेव्हा त्यांची भूमिका एकदम वेगळी. हुसन तेरा तौबा तौबा मध्ये एकदम वेगळाच रोल होता. पण हा रोल पाहताना तुम्ही विकी कौशलला पाहणारच नाही. तुम्हाला वाटणार नाही तो विकी कौशल आहे. तुम्ही असं असं अज्युम करणार तिथे की छत्रपती संभाजी महाराजच आहे ती. सॉरी, छत्रपती संभाजी महाराजच आहे ते आणि त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. सगळ्यांच्याच मनामध्ये रिस्पेक्ट आहे आणि ती रिस्पेक्ट म्हणूनही तुम्ही तिथे जाऊन ती मूवी पहा. आणि खूप छान सर्व आहे. ज्यांनी काही मराठी ऍक्टर ऍक्ट्रेसनी जे काही किरदार निभावले ते पण खूप सुंदर होते. सगळ्यांचे छान होते. सगळे सुंदर आणि सगळेच आशुतोष राणा यांची ऍक्टिंग आता ओ माय गॉड, ते तर नंतर अक्षय खन्ना. असं वाटतच नव्हतं की ते अक्षय खन्ना हा हिरो आहे. तो एकदम सुंदर. असं वाटत होतं की ते रिअल तिथं घडतंय आणि काही वेळा असे वाटले की मी जाऊन तिथं वाचवावं. इतकं असं रिअलिटी जी आहे ती फेस करताना म्हणजे ऐकण्यात आणि फेस करण्यात किती फरक आहे ते कळलं तिथे. कारण व्हिज्युअलायझेशन जेव्हा आपण करतो, पाहतो कुठली गोष्ट तर ती चांगली लक्षात राहते वाचण्यापेक्षा ऐकण्यापेक्षा. तर हो. तसं आहे ते. आणि शेवटपर्यंत मूवी सगळ्यांनी म्हणजे आम्ही तिथे गेलो होतो, लहान मुलं पण सुद्धा आली होती. पण शेवटपर्यंत कुणाचाही चुईमुई कुठलाच आवाज नव्हता तिथे. पिन सगळे ड्रॉप सायलेंट होता अक्षरशः. खूप सुंदर मूवी छान आहे. तुम्ही जाऊन नक्कीच पहा आणि आमचा रिव्ह्यू देताना काहीच कोणाला चुकीचं वाटत असेल तर त्याबद्दल सॉरी. कारण हा मूवी असा आहे, सगळ्यांच्या भावना ज्या असतात ना, जसं तुम्ही आता फील करू शकता की म्हणजे यु नो की आपण ऐकू शकतो ह्या गोष्टी हा अशा घडल्या असतील, पण ते फील करण्यासाठी तुम्हाला ती मूवी पाहावी. जशी की आपण तानाजी मूवी पाहिला. खूप असे हिस्टॉरिकल मूवीज आहेत, पाहिलेच आहेत. पण ते ही जी टच होती ना, सर्वात बेस्ट मूवी आहे ही. आहे. खूप सुंदर मूवी आहे. सगळेच मूवी छान असतात कारण त्यांचे एफर्ट तसे असतात. पण ही मूवी खूप सुंदर आहे. कॉस्ट्युम, डायलॉग डिलिव्हरी वगैरे सगळं सगळं छान आहे. आणि प्रत्येक हिरोनी आपली आपली भूमिका खूप छान अशी निभावली आहे. तुम्ही ते पाहिल्यानंतर असं वाटेल तुम्हाला की खरंच खूप सुंदर आहे. कारण निगेटिव्ह कमेंट खूप असतात. ते आपण ऐकतो आणि आपण विचार करतो नाही जायला पाहिजे कारण निगेटिव्ह. परंतु तुम्ही तुमचं ठरवा की काय आहे असेल तिथे. आणि एक नाही तर नाही, फक्त याच्यासाठी तर तुम्ही जाऊ शकतो की छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती ती मूवी आहे. कारण खूप जणांना त्यांच्याबद्दलची रिअल स्टोरी माहिती नाहीये. असेलही, नाही असं म्हणत नाही, पण जास्त त्यांच्याबद्दल काही माहिती नाहीये. तर ते पाहून तुम्हाला लक्षात येईल की किती काय त्यांनी आणि आपल्यासाठी. सर्वांनाच तर त्यांच्याबद्दल आदर सन्मान आहेच. येस. So सर्वजण आय होप जातीलच बघायला मूवी. आणि स्वराज्य स्थापना जी आहे ते त्यांचं जे स्वप्न होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते साक्षात करण्यासाठी त्यांनी किती स्ट्रगल केले हे मात्र तुम्ही ऐकून आहात सगळेच. आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेलही. आणि खूप सुंदर आहे मूवी. तुम्ही जाऊन नक्कीच पहा. हे आमचा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. येस. आणि आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत तर नक्कीच बघा तुम्ही. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण भेटू मग. ओके, बाय बाय.